दैवाचे फासे. माझ्या गांधींचं हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील ही 29वी कविता. शीर्षक आहे दैवाचे फासे. कवी सुनील रामदास कांबळे, अर्थात मी. दैवाचे फासे. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. सुईच्या छिद्रातून. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. सुईच्या छिद्रातून. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो आणि छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो आणि छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो आणि छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. पॅराडॉक्स इज द नेम ऑफ इंडिया. विरोधाभास हा भारत आहे. भारत हा विरोधाभास आहे. पॅराडॉक्स इज द नेम ऑफ इंडिया. पॅराडॉक्स माहिती आहे, जिथं मूळ अभ्यासक्रमाचाच अभ्यास नाही तिथं पॅराडॉक्सचा अभ्यास. राम 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 राम. विद्यापीठाचं नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ. काय राजे, डिग्री प्राप्त केलीत म्हणे. काय नाव आहे डिग्रीचं? कोणती डिग्री प्राप्त केली? राजे 56 इंच बाहेर काढून राम राम तीर्थ. विचारणाऱ्याला धक्काच. कोणती डिग्री? राम राम तीर्थ. अहो, विद्यापीठाचं नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. डिग्रीचं नाव नव्हे ते. परंतु ज्याला कधी ॲडमिशन आणि एक्झाम या दोन वेळचा अपवाद वगळता कॉलेज म्हणजे काय असतं याचाच गंध नाही, त्याला काय माहीत असणार डिग्री काय असतो. अवघं आयुष्य अड्ड्यावर 10-10 घंटे गंजीपत्ता खेळण्यामध्ये गेलेला बाप हेडमास्तर आणि पोट्ट 10-10 घंटे बेटा गंजीपत्त्याच्या अड्ड्यावर. नोकरी बापाच्या पैशावर तयार. दैवाचे फासे. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. कोण हे पाप कोण करतं? हे पाप कोण करतं? कुणीतरी असेल ना पाप करणार. हे एवढं जघन्य पाप करणार कुणीतरी असेलच. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो आणि छताच्या झुंबराला सूर्यतारे अडतात. सूर्यतारांच्या तुलनेमध्ये तुम्ही छताची झुंबर जास्त श्रेष्ठ ठरवावीत. स्वराज्य स्वराज्य लुई राजेंच.
उत्पाताच्या काजेच, स्वराज्य लुईराजेंच, उत्पाताच्या काजेच. सूर्य ताऱ्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला छताला लटकवलेली तुमच्या झुंबर जास्त श्रेष्ठ वाटतात. तुमचा निष्कर्ष छताच्या झुंबराला जास्त श्रेष्ठ ठरवणारा असतो. याला स्वराज्य म्हणतात. याला काय म्हणतात? याला स्वराज्य म्हणतात. ही लोक ही समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून वावरणारी ही लोक. पुरुषोत्तमांचा भट गिरोह, गिरोहाचा किट्ट आरोह. म्हणे राष्ट्राची सेवा करणारे लोक, राष्ट्राची सेवा करणारे लोक. वा, काय सेवा करताय राष्ट्राची. मानव जात धन्य झाली. या सृष्टीची मानव जात धन्य झाली तुमच्या राष्ट्राच्या सेवेने. पुरुषोत्तमाचा भट गिरोह, गिरोहाचा किट्ट आरोह. मानव जातीने घेतलेला हा किट्ट आरोह आहे. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो आणि छताच्या झुंबराला सूर्यतारे अडतात. आपोआप होत नसतं. हे समाजामध्ये स्वतःला प्रतिष्ठित समजून वावरणारी जी बांडगुळं असतात, दांभिक असतात, पुरुषोत्तम असतात, राष्ट्राची सेवा करणारे स्वयंसेवक असतात, त्या दांभिकांनी घडवलेले हे चमत्कार. चमत्कार पे चमत्कार, चमत्कार पे चमत्कार. जहां जाओगे ये वहां चमत्कार करेंगे. स्वराज्य लुईराजेंच, उत्पाताच्या काजेच. कविता आहे आपली, लुई महाराजांवर लिहिलेली. फेसबुक वर माझी टाइमलाईन सर्च केलात तुम्हाला भेटेल. यूट्यूबवर मायद्रोही वाङ्मय हे चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या सर्व कविता तुम्हाला भेटतील. हे असं नियती अशीच घडत नसते. नियती ही घडवणारी लोक असतात. दैव ज्याला म्हणतो, दैवाचे फासे उलटे सुलटे आपोआप पडत नसतात. त्या पाठीमागे काहीतरी पुरुषोत्तमांची कारागिरी असते, जे स्वतः समाजामध्ये सन्माननीय म्हणून वापरतात. पुरुषोत्तमांचा गिरोह असतो, भट्ट गिरोह, स्वयंसेवक, राष्ट्राचे सेवक. पुरुषोत्तमाचा भट गिरोह, गिरोहाचा किट्ट आरोह, गिरोहाचा किट्ट आरोह. किट्ट आरोह हा त्या गिरोहांनी घेतलेला किट्ट, संघटित गुन्हेगारी ज्याला. आता जिथं वी कॅन नॉट, मी नेहमी म्हणतो, वी कॅन नॉट टॉक ऑफ जस्ट इन द होल अनजस्ट. वी जस्ट कांट टॉक ऑफ जस्टिस among the whole injustice. If you try so, you will be banished from them, from there. You will be banished, you will be discarded from there. And as long as you will not be able, as well as you will not be ready to be discarded from there, don't dare to do this. It's fatal, not only for you, but for your whole family, at some time for your whole society. भोपाळची गॅस त्रासदी माहीत असेल, जगातले
सगळ्यात मोठी इंडस्ट्रियल दुर्घटना ही भयंकर लोक आहेत, भयंकर लोक आहेत. कधी काय करतील काही सांगता येत नाही. सो ॲज लॉंग ॲज you will not be ready to be discarded from your place, don't dare to challenge them. माझं काय, मी अविवाहित, ना बायको, ना लेकरं, ना नोकरी, ना काम, ना धंदा. काय वाकडं करणार आहेत माझं करून करून. That's why I dare to speak. But don't ever try to speak against them as long as you are concerned. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो आणि छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. अरे वैश्विक तेज ते, सूर्य आणि चंद्राचं तेज, वैश्विक तेज. त्या तेजापुढे तुमच्या ढोपराखालची ऊब, काजवे, ढोपऱ्याची चमच मुचमुच, ती ढोपराखालची मुचमुच कुठं आणि ते वैश्विक तेज कुठं. कुठं ते वैश्विक तेज आणि कुठं तुमची ढोपराखालची मुचमुच. त्या तुमच्या ढोपराखालच्या मुचमुची पुढं तुम्ही त्या सूर्यताऱ्यांना अडवणार. तुमच्या ढोपराची मुचपूच जास्त श्रेष्ठ ठरवणार. स्वराज्याची कमाल असते जेव्हा साधनं हाताशी असतात, साधनावर अधिपत्य असतं, तेव्हा असं पाप घडतं. प्रत्येक ठिकाणी घडतं असं नाही. साधनं जेव्हा हातात येतात तेव्हा हे पाप करण्यासाठी अशी साधनं हातात दिलेली नसतात. परंतु ज्यांच्या रक्तातच पाप आहे, 2500 वर्षांपूर्वी विघटनाच्या मर्यादा ओलांडलेले जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, 2500 वर्षांपूर्वी विघटनाची मर्यादा ओलांडलेला जो समाज आहे, त्या समाजाकडून शेवटी दुसरं होणार काय. 2500 वर्षांपूर्वी विघटनाची मर्यादा ओलांडलेला समाज आहे. दैवाचे फासे कसे उलटे सुलटे पडतात. सुईच्या छिद्रातून हत्ती पार जातो आणि छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. कष्टाचं मोल मातीमोल होतं. कष्टाचं मोल मातीमोल होतं. कष्टाचं मोल मातीमोल होतं. कष्टाचं मोल मातीमोल होतं. ठगांचे सदा ढोल जडतात. कष्टाचं मोल मातीमोल होतं. ठगांचेच सदा ढोल चढतात. ठगांचेच सदा ढोल चढतात. कष्टाचं मोल मातीमोल होतं. ठगांचे सदा ढोल चढतात. काय राजे, कोणती डिग्री प्राप्त केलीत? राम तीर्थ. सगळा जन्म गंजीपत्त्याच्या अड्ड्यावर गेला. मास्तर म्हणून पोराला शिकवायला आले. आणि जो बिचारा राबला आयुष्यामध्ये, शिक्षण हाच मुख्य प्रवाह समजून, आपल्या आयुष्याचा मुख्य प्रवाह समजून स्वतःला समर्पित केलं. स्वतःच्या सगळं आयुष्याचा वेळ दिला. शिक्षणालाच वाहून घेतलं. राहिला बेटा गटांगळ्या खात. नोकरी नाही, बायको नाही, लेकरं नाही. आणि हे बाजार बुणगे, बाप मास्तर, हेडमास्तर, बापाच्या आयुष्याचं पुण्य, व्यवस्था साली ही. कष्टाचं मोल मातीमोल होतं.
कष्टाचं मोल मातीमोल होतं, कष्टाचं मोल मातीमोल होतं. ठगांचे सदा ढोल झडतात, ठगांचे सदा ढोल झडतात, ठगांचे सदा ढोल झडतात. कष्टाचं मोल मातीमोल होतं, ठगांचे सदा ढोल झडतात. छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात, छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. ठगांचेच सदा ढोल झडतात, छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. कष्टाचं मोल मातीमोल होतं, ठगांचे सदा ढोल झडतात आणि छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात, छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. हे असंच आहे विकास पावत चाललेली अर्थव्यवस्था. सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते, सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते. घाणीची उपज जी घाणीने घुलत जाते, घाणीची उपज जी घाणीने घुलत जाते. काय? सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते, सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते. घाणीची उपज जी घाणीने घुलत जाते, घाणीची उपज जी घाणीने घुलत जाते. बीज विकृतीचे सदा घाणीच्या वशेत, बीज विकृतीचे सदा घाणीच्या वशेत. बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत, शिव दशा अवतरली बुद्ध दशेत, बुद्ध दशा अवतरली हिंदू दशेत. कविता आहे माझी, ऐकायची असेल पूर्ण मायद्रोही वाङ्मय चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट. ही वास्तविकता आहे. सत्वशील बीज हे सत्याने फुलत जाते, घाणीची उपज ही घाणीने घुलत जाते, घाणीची उपज ही घाणीने घुलत जाते, घाणीची उपज ही घाणीने घुलत जाते. घाण ही घाणीकडेच वळते मित्रांनो, घाण ही शेवटी घाणीकडेच वळते. कष्टाचं मोल मातीमोल होतं, ठगांचे सदा ढोल झडतात. छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो, चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो, चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो. जागलीला जखमा टाहो फोडतात, जागलीला जखमा टाहो फोडतात. छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो, चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो, उच्छाद चालतो. चोर दरोडे सगळी व्यवस्था असते. रॅन्सम खंडन म्हणतो हो कोण खंडणी, स्वराज्याची ही मांडणी. म्हणतो हो कोण खंडणी, स्वराज्याची ही मांडणी. कोण मोज कोल्हे कुई, धन्य हो राजे लुई तुमची, धन्य हो राजे लुई. म्हणूच शकत नाही चोरी आहे म्हणून, म्हणूच शकत नाही खंडणी आहे म्हणून. कोण म्हणणार? चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो, चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो. जागलीला जखमा टाहो फोडतात, जागलीला जखमा. जे हे पाहतं, जे देवत्व हे पाहतं, जे निरपेक्ष देवत्व हे पाहत असतं,
त्याचं हृदय दुःखानं ओतप्रोत होतं, आक्रंद होतं. त्या हृदयामध्ये दुःखाचा, ते हृदय दुःखानं आक्रंदून उठतं. करणार काय? वाघांच्या तावडीत सापडले निष्पाप आणि निरपराध आयुष्य. चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो, चोर दरोड्यांचा उच्छाद चालतो. जागलीला जखमा टाहो फोडतात, छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. करुणाच असते, करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. काय? करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. करुणाच असते, हा लक्ष द्या, करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. अहिंसेच्या तोंडी, अहिंसेच्या तोंडी. करुणाच असते, करुणाच असते, करुणाच असते, करुणाच असते, करुणाच असते, करुणाच असते, करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. करुणाच असते. लक्ष द्या, कविता आहे, अर्थ काढायचा असतो. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. निष्पापांचेच फक्त दात तुटतात. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. निष्पापांचेच फक्त दात तुटतात. छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. निष्पापांचेच फक्त दात तुटतात. छताच्या झुंबराला सूर्य तारे अडतात. कशी दांभिक लोक असतात. हत्तीसारखी गदबेठी. खायचे दात वेगळे आणि दाखवायची दात वेगळे. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. आणि मग असं जर असेल तर निष्पापांची दात का तुटावीत हो? करुणेच्या तोंडी जर अहिंसाच राहत असेल, अहिंसेच्या तोंडी जर करुणाच राहत असेल, अहिंसेच्या तोंडी जर करुणाच राहत असेल, तर निष्पापांचीच फक्त दात कशी तुटतात? निष्पापांची दात का तुटावी? पापींची तुटली हरकत नाही, परंतु निष्पापांची दात का तुटावीत? असं काय? एकही क्षेत्र सुटलेलं नाहीये, व्यवस्थेचं एकही क्षेत्र. बाजार मरणाचा प्राणाची हुंडी. बाजार मरणाचा प्राणाची हुंडी. निसटते काचेतून वर्दीची गुंडी. निसटते काचेतून वर्दीची गुंडी. बाजार मरणाचा प्राणाची हुंडी. बाजार मरणाचा प्राणाची हुंडी. निसटते काचेतून वर्दीची गुंडी. निसटते काचेतून वर्दीची गुंडी. थडथडतो खाणीत बांधलेला ट्राम. निर्वाणासाठी पोसलेला भ्रम. निर्वाणासाठी ही वस्तुस्थिती आहे. मरणाचा सुद्धा बाजार होतो. जी व्यवस्था प्रलयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेली असते, अशा व्यवस्थेमध्ये मरणाचा सुद्धा बाजार होतो. मग तोंडातली दातं काय घेऊन बसलात? 3 वर्षाच्या चिमुरड्या पोरीला जिवंत समाधी देणारी क्रूर
माणसांच्या लेंडकांची जात झाली. त्यास मानव म्हणावे की मानवांची लेंडी, ज्यांच्या जनेंद्री सोंडेची कोंडी. मरणाचा बाजार प्राणाची हुंडी, मरणाचा बाजार प्राणाची हुंडी निसटते काचेतून. काच म्हणजे गुंडीसाठी बटन लावण्यासाठी जो काच तयार केला जातो तो काच. निसटते काचेतून वर्दीची गुंडी. वर्दीची गुंडी, वर्दीची गुंडी, गुंडी. बाजार मरणाचा काय करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. कसे दांभिक लोक असतात. वरून म्हणतात आम्ही अहिंसावादी आहोत. आमची माती, आमची संस्कृती, आमचा इतिहास, आमचं रक्त अहिंसावादी आहे. आईचा घो आहे. अहिंसावादी. अहिंसावादी घो. अहिंसावादी घो. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. निष्पापांचेच फक्त दात पडतात, दात तुटतात आणि छताच्या झुंबराला सूर्य तारे आडतात. अहिंसाच असते, करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. करुणाच असते अहिंसेच्या तोंडी. निष्पापांचेच तेवढे दात तुटतात आणि छताच्या झुंबराला सूर्य तारे आडतात. छताच्या झुंबराला सूर्य तारे आडतात. हिशोबच नसतो. हिशोबच नसतो. हिशोबच नसतो. हिशोबच नसतो. हिशोबच नसतो. घाव किती केले. 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 गिनतीची दप्तरे तोंडीच असतात. गिनतीची दप्तरे तोंडीच असतात. हिशोबच नसतो. घाव किती केले. हिशोबच नसतो. घाव किती केले. गिनतीची दप्तरे तोंडीच असतात. तोंडीच असतात. बघा महाराज अजूनही सुच्ची वल्लीच बरसून जो गेला हाची. मेघास सावली ह्याची. आज ही गच्ची बोललीच पाय. बघा महाराज अजूनही सुच्ची वल्लीच हाय. महाराज सुच्चीकडे एकटक पाहत जगदंब 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 आमच्या मासाहेब दिसायला इतका असल्या असत्या आम्ही सुद्धा इतका जन्माला आलो असतो. वस्तुस्थिती आहे.
हिशोबच नसतो घाव किती केले, हिशोबच नसतो घाव किती केले, हिशोबच नसतो घाव किती केले. गिनतीची दफ्तरे तोंडीच असतात. सगळं ऑफलाईन करतात ते, ऑनलाईन काहीच असत नाही. ऑनलाईन तेव्हा होतं ते जेव्हा जगापुढे येतं, जेव्हा ते बिंग फुटतं. बिंग फुटल्यावर ते ऑनलाईन होतं. एरवी ऑफलाईन चालू असतं सगळं. गिनतीच नसते, हिशोबच नसतो घाव किती केले, हिशोबच नसतो घाव किती केले. गिनतीची दफ्तरे तोंडीच असतात. अहो, तिथं काहीच ट्रान्सपरन्सी नाही, पारदर्शिता नाही. तिथं काय खरं आणि काय खोटं कसं ओळखणार. सुच्चीकडे एकटक पाहत म्हणायचं, आमच्या माँसाहेब जर दिसायला इतक्या सुंदर असल्या असत्या, आम्ही सुद्धा इतकेच सुंदर जन्माला आलो असतो. सुच्चीकडे एकटक पाहत. आणि सुच्ची बरसून जुगेला हाची, मेघास सावली ह्याची, बरसून जुगेला हाची, मेघास सावली ह्याची. आज ही गच्ची फुलीच पाय, बघा महाराज अजूनही सुच्ची वल्लीच आहे. सगळे सारे येथून तिथून एका माळाचे म्हणे, सगळ्या मानवजातीचा घास घेण्यासाठी टपलेले, मानवजातीचे लेंडी साली. हिशोबच नसतो घाव किती केले, हिशोबच नसतो घाव किती केले. गिनतीची दप्तरे तोंडीच असतात. छताच्या झुंबराला सूर्यतारे अडतात. स्वराज्याची धमाल केली. आपल्या मनाला वाटलं, मेरे मन को भाया मैंने कुत्ता काट के खाया. कशाला हिशोब ठेवायची. स्वराज्याची धमाल केली, लुई राजेंनी कमाल केली. स्वराज्याची धमाल केली, लुई राजेंनी कमाल केली. कोण विचारणार आहे आम्हाला हिशोब ठेवला काय न ठेवला काय, कोणावर किती घाव केले, चाकूनं मारलंय, तलवारीनं मारलंय की दंड्यानं मारलंय, प्लास्टिकच्या दंड्यानं मारलंय की लाकडाच्या दंड्यानं मारलंय की बायोदंड्यानं मारलंय. बायोदंडा ऊस, बायोदंडा म्हणजे का होऊ शकत नाही का. बायोदंडा म्हणू शकत नाही का ऊसाला. ऊसाला बायोदंडा म्हणतात आणि ऊसानं मारता येत नाही का. तेवढं कसा विसवायची काय गरज आहे. बायोदंडा लाकूडही बायोदंडाच आहे. फरक फक्त एवढा की ऊस ओला असतो, लाकूड वाळलं असतं. बायोदंड्यानं मार खाल्लाय का कधी. स्वराज्याची धमाल केली, लुई राजेंनी कमाल केली. मायद्रोही वाङ्मय यूट्यूबवर कधी हे चॅनल पहा, उघडून सबस्क्राईब करून पहा. लुई राजेंनी हिशोबच नसतो घाव किती केले. गिनतीची दफ्तरे तोंडीच असतात. छताच्या झुंबराला सूर्यतारे अडतात. दारिद्र्याचे हुंदके, दारिद्र्याचे हुंदके, दारिद्र्याचे हुंदके ऐकणार कसे. 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 पैशाच्या सरी छप्पर फाडतात. पैशाच्या सरी छप्पर फाडतात. दारिद्र्याचे हुंदके ऐकणार कसे. कसे ऐकू येतील. दारिद्र्याचे हुंदके ऐकणार कसे.
पैशाच्या सरी छप्पर फाडतात, छताच्या झुंबराला सूर्यतारे अडतात. तो आवाजच, तुमच्या दुःखाचा, वेदनांचा आवाज पोहोचणार कसा त्या हृदयापर्यंत, त्या कानापर्यंत, त्या संवेदनेपर्यंत, त्या हृदयापर्यंत कसा पोहोचणार, त्या कानापर्यंत कसा पोहोचणार, जिथे पैशाच्या सरी छप्पर फाडत असतात. अशा अवस्थेमध्ये कल्याण ही संकल्पनाच मुळात वादग्रस्त ठरवण्याची प्रवृत्ती होते. कल्याण म्हणजे काय? तुमचं नुकसान होत असेल तर 10 जण, तुमच्या एकाचं नुकसान होत असेल तर मी इकडे 10 जणांचं कल्याण करतोय ना. संकल्पना, कल्याणाची संकल्पना. जेरेमी बेंथम, तुमच्या एकट्याचं नुकसान होतंय ना, काय वाईट होणार आहे? 10 जणांचं इकडे भलं करतोय ना मी, तुमच्या एकट्याचं वाईट झालं का? अरे पण ती 10 जण पापी आहेत, हा एकटा चांगला आहे. या एकट्या चांगल्याचं रक्त त्याला कापून तुम्ही 10 लोकांना जगवणार, पापी लोकांना जगवणार का? ते सांगू नका. 10च्या बदल्यात, एकाच्या बदल्यात आम्ही 10चं कल्याण करतोय ना. जेरेमी बेंथम, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. दारिद्र्याचे हुंदके ऐकणार कसे, दारिद्र्याचे हुंदके ऐकणार कसे, दारिद्र्याचे हुंदके ऐकणार कसे. पैशाच्या सरी छप्पर फाडतात. 1998च्या नंतरचा आर्थिक विकास कसा झाला, का झाला? का कोरोना जगामध्ये अवतरला? कोण होतं त्या पाठीमागे? कुणाची आयडिओलॉजी होती, कुणाचं तत्वज्ञान होतं, कुणाची कर्म होती? काय कुण्या पंडिताला यावं लागणार आहे का हे सांगण्यामध्ये? कोरोनाची आयडिओलॉजी, कोरोनाचा प्रोटोकॉल काय सांगतो? ब्राह्मण्यवाद नाही तर तो काय आहे? कोरोनाचा प्रोटोकॉल ब्राह्मण्यवाद नाही तर काय? ह्याला पंडित असण्याची गरज नाही. ही नुसती निर्ढावलेली क्रूर लोक, माणसांची लेंडी, संवेदन विवेक शून्य, मूल्यहीन प्रलयजन्य. संवेदना बोथट झालेली माणसे. संवेदन विवेक शून्य, मूल्यहीन प्रलयजन्य. काम क्रोधाचे सोममठ, काम क्रोधाचे सोममठ. पृथ्वीचे ओम फट, सिद्ध हे झाले भट. पृथ्वीचे ओम फट सिद्ध झाले. ना संवेदन विवेक शून्य, संवेदनाही नाहीत आणि विवेकही शून्य, मूल्यही नाहीत. मूल्यहीन प्रलयजन्य मानसिकता. ही मानसिकता कशी आहे? प्रलयजन्य मानसिकता. या प्रलयजन्य मानसिकतेनं 1998 नंतरचं परिवर्तन घडून आणलं. काय? दारिद्र्याचे हुंदके ऐकणार कसे, दारिद्र्याचे हुंदके ऐकणार कसे. पैशाच्या सरी छप्पर फाडतात, छताच्या झुंबराला सूर्यतारे अडतात, छताच्या झुंबराला सूर्यतारे अडतात. तुमच्या वेदना, तुमचा संत्रास हा फक्त तुम्ही सहन करायचा आणि तुमच्या त्या वेदनांची, तुमच्या त्या दुःखांची गोळाबेरीज करून एकीकडे ठेवायची आणि तुमचा बळी देऊन जो पैसा हातात येतो त्या पैशानं जे आपली लोक असतात त्यांचं भलं करायचं आणि त्यांचा आनंद मोजायचा आणि सांगायचं की पहा, ह्या दुःख भोगणाऱ्या लोकांपेक्षा आम्ही ह्या आनंदाचा प्रमाण कितीतरी जास्त ठेवलंय, जास्त केलंय. हे
बेंथम, जेरेमी बेंथमचा उपयोगितावाद, युटिलिटेरियनिझम. दिस इज कॉल्ड युटिलिटेरियनिझम. अँड दिस युटिलिटेरियनिझम इज द ओरिजिन ऑफ ह्युमॅनिटी. जेव्हा माणूस हा भोंगळ्या अवस्थेमध्ये फिरत होता तेव्हा हा उपयुक्ततावाद वापरला जायचा. या माणसांना भोंगळे फिरवण्यात काय अर्थ आहे? कारण माणसांची लेंडी, यांना कपडे घातले काय आणि नंग फिरवलं काय? नंगे बेटे, बुडातून बेश्रमाचं रोप जरी उगवलं तरी काय बसायला सावली झाली. एवढी निर्ढावलेली निर्लज्जता. 2500 वर्षांपूर्वी विघटनाची मर्यादा ओलांडलेलं पाप हे ह्यांना काय? आणि ही वृक्षांना सुद्धा भावना असतात म्हणून जगाकडून नोबल चटकवणारी निर्लज्ज बेश्रम. आम्ही मानवतेच्या विकासामध्ये काय दिलं? शून्य दिलं. आमचं योगदान काय मानवतेच्या आजपर्यंतच्या विकासात? गाडी, बंगला, एरोप्लेन, एवढी अंतराळ यान, एवढ्या प्रगतीमध्ये आमचं योगदान काय? तर शून्याचं योगदान. एवढी निर्ढावलेली माणसं, बुडातून बेश्रमाचं रोप जरी उगवलं बेट, काय बसायला सावली झाली. एवढी निर्ढावलेली निर्लज्जता ही प्रलयंकारी आहे. फक्त या पापाच्यासाठी प्रलयंकारी नव्हे, तर अवघ्या मानवजातीसाठी प्रलयंकारी आहे. आणि जोपर्यंत हे मानवाला कळणार नाही की त्याची जात ही यांच्यामुळे संकटात आली, तोपर्यंत जग सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही.